पर्व चौथे दुसरा दिवस आजचा सुरू होत आहे. सर्वप्रथम मी विनंती करेन विलिय संघाला 12वा खेळाडू आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. त्यानंतर दुसरी विनंती असेल मंडळाच्या कार्यकर्त्यांना बाउंड्री लाईन वरती सर्वांनी जाऊन आपापला ताबा घ्यायचा आहे. आणि तिसरी विनंती असेल देवाचे गोठणे संघाला, कारण आपणास फलंदाजांसाठी बसण्यासाठी एक पॅव्हेलियनची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे. कृपया इकडे तिकडे कुठलाही खेळाडू बसताना दिसणार नाही. तर जातोय आपण पुन्हा एकदा लाईव्ह मॅच मध्ये. देवाचे गोठणे संघाकडून सलामीची जोडी येते. संकेत गोविलकर आणि तुषार मयूर गाविलकर आणि प्रीतम वाडेकर. तर विलिय संघाकडून स्वतःचं पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय सागर. मयूर गावेलकर याचा मी निश्चितच उल्लेख करेन. दत्तगुरु स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर जो देवाचे गोठणे संघाकडून खेळतोय. या खेळाडूवरती काल बक्षिसांचा पाऊस पाडला गेला होता, मात्र त्या अपेक्षांची पूर्तता तो करू शकला नव्हता. मात्र पुन्हा एकदा या दिवसातील पहिला सामना आणि हा पहिला चेंडू फेक करतोय सागर. सामना करतोय मयूर. पहिला चेंडू गोलवा टप्प्याचा चेंडू आहे, उंच उडवला, क्षेत्ररक्षक आहे, झेल काढली आणि पहिला धक्का, मोठा फलंदाज, मोठा मासा लागतोय गळाला. मयूर बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का, पहिला गडी बाद होतोय. देवाचे गोठणे एका चेंडूच्या अखेरीस एक गडी बाद, 0. ज्याच्या नावावरती आहे तो तुषार बाने मैदानामध्ये जातोय. कालच्या सामन्यामध्ये 64 धावांची विस्फोटक खेळी केली होती, तो तुषार बाने नॉन स्ट्राईकला उभा आहे. हा शॉर्ट पिच चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने 2 फिल्डरच्या मधून काढलाय. एक धाव तर निश्चितच घेतली जाते. स्ट्राईक वरती येतोय तुषार बाने. या खेळाडूचा मी उल्लेख करेन, कालच्या एका सामन्यामध्ये चौके विरुद्ध देवाचे गोठणे हा सामना झाला होता. हा सामना 4 षटकांचा होता आणि 4 षटकांमध्ये या खेळाडूने तब्बल 102 धावा केल्या होत्या. देवाचे गोठणे या संघाने, आणि याच्यामध्ये एकूण 9 षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून निघाले होते. तर पुन्हा एकदा सागर याच फलंदाजासाठी गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय. पॉइंटच्या गलीमधून चेंडू जातो डेक्लरेशन चौकाराच्या दिशेला. पहिल्याच चेंडूवरती प्रहार करतोय, मोठा फटका येतोय, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिला चेंडू आज सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने केलाय प्रहार. या खेळाडूला काल मोठं बक्षीस लागलं होतं. दत्तगुरु स्पोर्ट्सचा हा सुद्धा एक ब्रँड अँबॅसिडर खेळाडू आहे. याच खेळाडूला काल बॅटच्या स्वरूपामध्ये एक मोठं बक्षीस मिळालं होतं संघ मालकांकडून. 501 रुपयाचं पारितोषिक. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. पाहूया झेल होतोय का, काय केलंय तुम्ही विलिय संघ. हा मोठा धक्का, मोठा मासा गळाला लागू शकला असता, मात्र तुषार बाने पहिलं जीवदान मिळत आहे. क्रिकेटमध्ये निश्चितच म्हटलं जातं कॅच विन तर मॅच विन. असाच एक किस्सा घडला होता 1999च्या वर्ल्ड कप मध्ये. स्टीव्हचा कॅच हर्षल गिब्सने सोडला होता आणि त्याच वेळी स्टीव्ह त्याला म्हणाला होता की मित्रा, तू कॅच नाही सोडलाय तर विश्व कप सोडलायस. आणि तसंच पुढे घडलं. दक्षिण आफ्रिका त्या वर्ल्ड कप मधून बाहेर गेलेने ऑस्ट्रेलियाने तो वर्ल्ड कप जिंकला आणि तसंच काहीसं घडताना दिसतंय. आज तुषार बाने सारख्या मोठ्या खेळाडूचा झेल सोडला जातोय. ज्या खेळाडूवरती सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत, कालच्या दिवस ज्याने गाजवला तो हा खेळाडू दुसऱ्या चेंडूवरती झेल बाद होऊ शकला असता, की मोठा धक्का पोहोचू शकला असता. मोठं यश सागरच्या हाताला लागलं होतं.
चांगली गोलंदाजी होते, मात्र क्षेत्ररक्षकाचा साथ तेवढं मिळत नाहीये. पुन्हा सागर येतोय आपल्या धावबिंदूवरती. अमोल जोशी, उमेश जोशी यांच्या डाव्या बाजूने हा एक फटका. आता मात्र अतिशय सुंदर कमबॅक होतोय. कोणतीही गाय चुकी केली नाही क्षेत्ररक्षकाने. अतिशय सुंदर अप्रतिम मात्र झेल घेतला. क्षेत्ररक्षकाचा विश्वास टाकला असेल, कारण एक मोठा खेळाडू, एक तारांकित खेळाडू बाद होऊ शकला असता. मात्र दुसऱ्या चेंडूवरती सागरने दाखवून दिलंय की मी सुद्धा आलो या ठिकाणी माझा विलियर्स संघाचं नाव मोठं करण्यासाठी, माझ्या गावाला मोठं करण्यासाठी. तुषारला पाठवतोय तंबूमध्ये. 2 गडी बाद आतापर्यंत या षटकामध्ये त्याने केलेत. अतिशय अप्रतिम षटक विलियर्स संघाकडून. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. घणाघाती प्रहार येतोय आणि पहिला येतोय सीमा पार या दिवसातील दत्तगुरु स्पोर्ट्स ब्रँड पहिला षटकार. बाद आतापर्यंत अखेरीस 2 गडी बाद 13 पहिल्या षटकाची सांगता होते. या षटकाचा विचार केल्यास 13 जरी धावसंख्या झाली असली तरी पहिल्या षटकामध्ये तुषार बाने, त्याचप्रमाणे मयूर यांसारखे मोठे फलंदाज त्याने बाद केलेत. चांगली गोलंदाजी होते सागर विलिये या गोलंदाजाकडून. तर नवीन गोलंदाज येतोय दिनेश तावडे. हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. हा सुद्धा कालच्या सामन्यातील सामनावीर असलेला खेळाडू, ज्याने फलंदाजीमध्ये धमाके केला होता. आता मात्र तो गोलंदाजीसाठी आलाय आणि फलंदाजीसाठी सज्ज झालाय. प्रीतम स्ट्राईकला खेळतोय. प्रीतम नॉन स्ट्राईकला आहे चेतन. पंच उमेश जोशी यांच्या उजव्या बाजूने 7 ते 8 पावलांचा रनअप घेऊन मारा करणार आहे प्रीतम. हा सलामीचा फलंदाज आहे. हा खोलवर टप्प्याचा चेंडू थोडा बसून खेळण्याच्या नादामध्ये थोडस मिस फिल्डिंग होतंय आणि प्रीतम तंबू मध्ये परतलाय. आत्मघाती करून तो तंबू मध्ये परततोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय तिसरा. देवासिंग गोटणे 3 गडी बाद. चेंडू थोडा सामना विहार गोटणे वर्सेस उन्हाळे. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी आपली प्लेइंग 11 घेऊन कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. उन्हाळे विरुद्ध गोटणे यानंतरचा दुसरा सामना होईल. तर दिनेश पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का पोहोचला देवाचे गोटणे या संघाला. तर हा खोलवर टप्प्याचा चेंडू चेतनने चेंडू धक्कावलाय. सागर क्षेत्ररक्षक झेल खाली आहे आणि कोणतीही चुकी करत नाहीये. आता मात्र अक्षरशः विकेटची लाईन लावतोय देवाचे गोटणे या संघाला
उभा केला होता, मात्र आज काहीसं त्यांच्या बॅटमधून धावा निघत नाही. आता मात्र हा शॉर्ट पिच चेंडू होता, पॉईंटच्या डोक्यावरून या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय एक मोठा फटका, हा आलाय चौकार. घेऊन कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. तर आशिषच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. एक चांगला फटका होता, पॉइंटच्या डोक्यावरून या चेंडूला त्याने केवळ ढक्कल. एक क्लासिकल फटका होता आणि या धावावरती त्याने धावा वसूल केलाय 4. तर दिनेश पुन्हा एकदा धाव बिंदूवरती. हा खोलवर टप्प्याचा आहे, काय फटका खेळलाय, अतिशय दर्जेदार हा फटका केलाय, मोठा प्रहार. हा आलाय डीएस स्पोर्ट्स ब्रँडेड षटकार. 4. तर दिनेश पुन्हा एकदा धाव मोठे प्रहार करतोय या षटकामध्ये. दिनेश वरती हल्ला चढवला जातोय. मागील चेंडू हा खोलवर टप्प्याचा होता, या चेंडूचा चांगला खरपूस समाचार घेतलाय. चेंडूला भिरकावून दिलाय लेग साइडच्या डोक्यावरून षटकारासाठी. पुन्हा चेंडू येतोय दिनेशच्या हातामध्ये, थोडासा महागडा ठरताना दिसतोय. मागील 2 चेंडूवरती एक चौकार आणि एक षटकार या गोलंदाजाने दिलाय. तर हा पुन्हा एकदा उंच फटका मारायचा आहे, मोठा फटका मारायचा आहे, मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. अमोल यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. पुन्हा चेंडू येतोय दिनेशकडे. तर पुन्हा खेळाला सुरुवात होते. पुन्हा आता मात्र पुन्हा एकदा आशिष, अतिशय चांगला फटका जातोय चौकाराच्या दिशेने. 1 बाउन्स, चौकार. पुन्हा आता मध्ये 58 धावा केल्या होत्या संघाने. फलंदाजी केली गेली भालावली संघाकडून. त्यामुळे निश्चितच षटकांमध्ये 40 ते 50 धावा उभाराव्या लागतील देवाचे गोठणे संघाला. कारण विलिय संघामध्ये सागर सारखा एक मोठा फलंदाज आहे, उमेश सारखा फलंदाज आहे. त्याचप्रमाणे एक मोठं नाव म्हणजे उन्हाळे संघ आणि गोटणे संघ कृपया इथे स्टेजशी संपर्क साधा. प्लेइंग 11 घेऊन दोन्ही संघांनी उपलब्ध राहा. हा शॉर्ट पिच चेंडू, काय फटका खेळलाय लॉंग बॉलच्या डोक्यावरून. अप्रतिम लाजवाब फटका, चेंडू जातोय सीमा पार, षटकार.
सोलगाव यासारख्या मोठ्या पंचक्रोशीमधील एक सर्वात वयस्कर ज्येष्ठ खेळाडू द बॉस या नावाने ज्याला ओळखलं जातं तोच विलास नाचणेकर खेळण्यासाठी सज्ज झालाय. शेवटचं षटक आहे, हा मारीचं षटक आहे. निश्चितच चांगल्या मोठे फटके मारायचे असतील मात्र प्रज्योत हा वेगवान चेंडू करतो यष्टा उद्वास. द बॉस या नवीन फलंदाज येतोय देवाचे गोटणे संघाकडून सौरभ. तर प्रज्योत हॅट्रिक वरती सज्ज झालाय. होणार का या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक? लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत प्रज्योतने. एक चांगलं मोठं काम करतोय विलियस संघासाठी. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केल्यानंतर हॅट्रिक साठी सज्ज झालाय. तर सौरभ येतोय नवीन फलंदाज. तर प्रज्योत हॅट्रिक चेंडू आहे हा आणि हा थोडासा लेग स्टंपच्या बाहेरील चेंडू मात्र एक चोरटी धाव पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. आणि स्ट्राईक वरती येतोय ज्याच्या बॅट मधून चांगले फटके निघतायत तोच आशिष. नॉन स्ट्राईकला त्याने हा तिसऱ्या षटकामध्ये सतत नॉन स्ट्राईक वरती तो उभा होता. आता मात्र एक स्क्वेअर मारा अतिरिक्त धाव या चेंडूवरती एकूण 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या पोहोचते या 2 धावांनी 36 वरती. हा एक अतिरिक्त धाव स्क्वेअर मारा केला गेला होता प्रज्योतने. पुन्हा एकदा हॅट्रिक साठी तो सज्ज झालाय. हॅट्रिक हा चेंडू असेल मात्र समोर आहे आशिष एक मोठा फलंदाज देवाचे गोटणे संघाची जबाबदारी घेऊन या सामन्यामध्ये खेळतोय. एक मोठी पारी चांगली फलंदाजी करतोय. चांगली खेळी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार निश्चित तो खेळतोय. तर या शेवटच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल आशिष कडून. हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका खेळला जातोय. हा जातोय चेंडू पाहूया 1 बाउन्स चौकार. एका देवाचे गोटणे संघाचा तारणहार ठरताना दिसतोय आशिष. काही मोठे फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाल्यानंतर स्वतःची जबाबदारी ओळखून त्याने या सामन्यामध्ये चांगली खेळी करतोय. या खेळीचं मॅच विनिंग खेळीमध्ये रूपांतर होईल का? आता मात्र पुन्हा एक मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली होईल का हा झेल? आणि आशिष झालाय बाद. पोरातल्या तंबू मध्ये 6वा गडी बाद होतोय देवाचे गोटणे संघाला. सामन्यामध्ये चांगली खेळी नवीन फलंदाज नाव कळवा. प्रथमेश नवीन फलंदाज येतोय प्रथमेश. तर सौरभ आहे स्ट्राईक वरती.
प्रज्यो त्याचा पुढील चेंडू हा खोलवट टप्प्याचा चेंडू चांगला अक्षरशः खोदून काढलाय. या चेंडूला समोरच्या दिशेला खेळला जातोय. तितकी सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. रनआउटची मागणी केली जात आहे. पंचांवरती होतोय परिणाम. 7वा गडी बाद होतोय देवासाई घोटणे त्याचा संघाला. पुढील चेंडू हा खोलवट फलंदाज टी शर्ट स्टंप जोडी व चेंडू निखिल गिरकर गाव पाचल यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाले. त्याचप्रमाणे जे या ज्या स्पर्धेला उपस्थित मान्यवर होतात त्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी ज्या लागणाऱ्या शॉल असतील आणि सर्व जे विविध साहित्य असेल ते आम्हाला मिळालंय. आपल्या तालुक्यातील एक आंबा व्यापारी मोठे उद्योजक श्री नितीन जटार साहेब तारळ यांच्याकडून या सर्व देणगीदारांचं मी राजापूर युवा प्रतिष्ठानतर्फे खूप खूप स्वागत आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे आज या मंचावरती उपस्थित आहेत ते आमच्या मंडळातीलच एक कार्यकर्ते परंतु कारशिंगाव गावातील पोलीस पाटील राजू कारशिंकर सर यांचं सुद्धा मी मंडळातर्फे खूप खूप स्वागत या ठिकाणी करतो. त्याचप्रमाणे
उन्हाळे गावातील सुद्धा या ठिकाणी काही ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मंडळातर्फे मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी सामना पाहण्यासाठी जे जे क्रीडा रसिक आहेत, प्रेक्षक आहेत, आत्ताच या थोड्या वेळामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिर आपण आयोजित केलंय. जर कोणाला रक्तदान करायचं असेल तर आपण या ठिकाणी येऊन नाव नोंदणी करू शकता. एक रक्तदान एक श्रेष्ठ दान म्हणून ओळखलं जातं आणि एक चांगला हा उपक्रम राजापूर युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी राबवला जातो. त्याची सुरुवात थोड्याच वेळामध्ये. जाऊया आपण पुन्हा लाईव्ह मॅच मध्ये. पहिला चेंडू दिनेशसाठी, पहिला फटका खेळला जातोय. चांगला फटका आहे एका धावेसाठी. या एका धावेने दिनेश आपलं खातं खोलतोय, विलिय संघ आपलं खातं खोलतोय. 42 धावांचं आव्हान आहे 3 षटकामध्ये आणि हे हे आव्हान रोखण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज तुषार बाने. फलंदाजीमध्ये थोडीशी निराशा केल्यानंतर गोलंदाजीसाठी तो तयार झालाय. पहिले षटक घेऊन आलाय देवाचे गोटणे संघाकडून. समोर आहे प्रज्योत विलिय संघाकडून. हा खोलवर टप्पाचा चेंडू LBW साठी अपील केला जात आहे. पंचांचं बोट येते सरळ वरती. प्रज्योत होतोय बाद. पहिला गडी, पहिला हादरा होतो. तो तयार झाला. धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते 2 वरती. स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज झालाय उजव्या हाताचा हा फलंदाज दिनेश, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 5 षटकार मारले होते. तोच हा दिनेश विलिय संघाकडून खेळतोय. 42 धावांचं आव्हान आहे. हा शॉर्ट पिच चेंडू आणि या चेंडूवरती मोठा प्रहार आलाय. क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली आणि पहिला धक्का पोहोचलाय. सकाळच्या सत्रामधील हा चेंडू होता. या आपण पाहतोय मागच्या या सामन्यामध्ये पहिल्यापासून की कार्य केलंय ते म्हणजे दत्तवाडी म्युझिकल ग्रुप, कल्पेश विजय मिसाळ, त्याचप्रमाणे साई यश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, सौ अपेक्षा मंगेश देवळे मॅडम, त्याचप्रमाणे स्वैरमारा या दरम्यान एक स्वैरमारा केला जातोय तुषार बाने यांच्याकडून.
तसेच होलसेल आणि किरकोळ आंब्याचे व्यापारी कोकण शक्ती महासंघाचे सचिव माननीय श्री नितीन जटार साहेब यांच्याकडून सुद्धा आम्हाला जाहिरातीसाठी मदत केली जाते. तर पुन्हा खेळाला सुरुवात होते. तुषार बाने एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते देवाचे गोटे संघाकडून. काय चेंडू हा होता, ब्लॉक होल मध्ये चेंडू फेक केली जाते, रनआउटची अपील केली जाते. मात्र तज्ञ असे पंच असतील नथुराम दिवाळी साहेब यांच्यावर कोणताही परिणाम होत नाहीये. आणि पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते आहे दुर्गादेवी विलिया संघाची 1 गडी बाद 8. तर चेतन आपल्या धाव बिंदूवरती आहे, मार्क वरती. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय प्रज्योत साठी. हा शॉर्ट पिच चेंडू आणि वाईन बाउन्स दिला जातोय पंचांकडून. अतिशय सुंदर गोलंदाजी केली जातोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. आपण पाहिलं कालच्या दिवसापासून चेंडूला उसळी काही मिळत नव्हती या खेळपट्टीवरती. चेंडू पडल्यानंतर थोडेसे खाली राहत होते, मात्र हा चेंडू उसळी घेतोय. पहिला चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन आता मात्र पॉइंट आणि स्लिपच्या मधून ढकललं या चेंडूला. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगला फटका येतोय प्रज्योतच्या बॅट मधून. गोलंदाजी अतिशय चांगली केली जाते. फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखलं जात आहे. 10 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण बनत आहे. विलिया संघासाठी प्रहार करावा लागेल, धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल आणि त्याची जबाबदारी असेल प्रज्योत साठी. पुढे येऊन या चेंडूवरती आता मात्र केलाय प्रहार आणि डोक्यावर ऑफसाईडच्या डोक्यावरून या चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. डीएस स्पोर्ट्स ब्रँड षटकार. का होता प्रज्योत याचा स्टेप आउट केलं आणि या चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे षटकारासाठी 6 धावांसाठी. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 16 वरती. आता मात्र थोडासा वेग येतोय या धावसंख्येला. चांगला प्रहार होता मागील चेंडूवरती प्रज्योत याचा. पुढील चेंडू चेतन याचा प्रज्योत साठी. हा सुद्धा शॉर्ट पिच चेंडू आहे. या चेंडूवरती सुद्धा केलाय मोठा प्रहार आणि हा चेंडू जातोय सीमा पार. षटकार. चेंडूवर वरती 12 धावा वसूल केल्या जात आहेत प्रज्योत याच्याकडून. आणि आता मात्र सामन्यामध्ये तो विलिया संघाला परत आणतोय. एक मोठा खेळाडू विलिया संघाचा सर्व संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन
या सामन्यामध्ये फलंदाजी करताना दिसतोय. चेतन थोडासा महागडा ठरताना दिसतोय. हा पण शॉर्ट पिच चेंडू आहे. आता मात्र बॅटची कडा घेऊन हा चेंडू गेला. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये होता. चेंडू आडवेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत प्रज्योत याच्याकडून आणि चांगलं रन इन बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय. हर्षल आणि प्रज्योत याच्यामध्ये या 2 धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरकते. संघ पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 वरती 24 लॉस अप टू विकेट. अतिशय चांगली फलंदाजी होते प्रज्योत याच्याकडून. धावसंख्येने वेग घेतलाय, धावसंख्येने आकार घेतलाय. 42 धावांचं आव्हान आहे. चेतन पुन्हा एकदा हा चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. उंच फटका मारायच्या नादामध्ये चेंडू मिस होतोय. चेंडू जातोय निर्धाव. दुसऱ्या षटकाची सुद्धा सांगता होत आहे. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या पोहोचते 24. एक गडी बाद 24 विलिये. पहिलाच सामना चुरशीचा होताना दिसतोय. 3 मोठ्या फटक्यांची गरज असेल जर नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाज नाव कळवा. प्रथमेश. देवाचे गोठणे संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये दाखल झालाय प्रथमेश. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. पंच उमेश जोशी यांच्या उजव्या बाजूने 7 ते 8 पावलांचा रनअप घेऊन हर्षल याच्यासाठी चेंडू फेक केली जाईल. हर्षल नवीन फलंदाज विलिये संघाचा. पहिला चेंडू चांगला फटका खेळला जातोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते आणि स्ट्राइक वरती येतोय प्रज्योत. सर्व संघाची जबाबदारी, सर्व संघाची अपेक्षा ज्या खेळाडूवरती आहे ती म्हणजे प्रज्योत याच्यावरती. आतापर्यंत या सामन्यामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत निघालाय तोच प्रज्योत आणि त्याच खेळीची अपेक्षा त्याच्याकडून असेल. समीकरण बनतंय 5 चेंडू 17 धावा. दुसरा चेंडू येतोय प्रथमेश याचा प्रज्योत साठी. तर प्रथमेश प्रज्योत. हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता मात्र चेंडू पडल्यानंतर काहीसा स्लो होतोय. अति फसवा चेंडू फसवलं जात आहे प्रज्योत याला. चेंडू जातोय निर्धाव आणि चांगलं कमबॅक केलं जात आहे या गोलंदाजाकडून. 4 चेंडू 17 धावा. सुंदर गोलंदाजी होते प्रज्योत. 4 चेंडू 17 धावा. सामना करेल प्रज्योत प्रथमेश याचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. या चेंडूला उंच फटका मारायचा होता मात्र
चेंडू जातोय निर्धाव, दुसरा गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. हर्षल तंबू मध्ये परतलाय आणि काहीशे होप सोडताना दिसत आहेत विलिय संघाचे खेळाडू. तीन चेंडू आणि 17 धावा. तीन चेंडू 17 धावा. क्रिकेट आहे आणि क्रिकेटला म्हटलं जातं की हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तीन चेंडूवरती तीन मोठे फटक्याचा प्रहार करावा लागेल प्रज्योत याला. तसं घडेल का? होईल का विलिय संघ विजयी? संघर्ष करावा लागेल. क्षेत्र कोणताही असतो, कष्ट करावे लागतील आणि कष्ट करावे लागतील विलिय संघाला. पहिल्या चेंडूला पाठवलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, मोठा धक्का पोहोचलाय विलिय संघाला. प्रज्योत तंबू मध्ये परतलाय. कोणताही